महत्त्वाचं आयोग आहे ते म्हणजे 1901चं अँथनी मॅकडोनाल्ड आयोग. ओके, अँथनी मॅकडोनाल्ड आयोग कशामुळे नेमण्यात आलं? लॉर्ड कर्झन यांनी 1900 मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या अनुषंगाने हा जो अँथनी मॅकडोनाल्ड आहे याच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमला. ओके, 1901 मध्ये. मग आयोगाने काय शिफारशी दिल्या? आता पहा, तुम्हाला लक्षात येत असेल, नुकतंच 97 मध्ये जेम्स लायल आयोग नेमलं होतं. लगेच 4-5 वर्षाने हा अँथनी मॅकडोनाल्ड आयोग नेमला गेला. का असेल बाबा हा कारण प्रॉपर मॅनेजमेंट नव्हतं. आयोग नेमून काय फायदा नाही, शिफारशी देऊन काय फायदा नाही. ब्रिटिश सरकारने त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन केलं नव्हतं. ठीक आहे, मग हा आयोग, या आयोगाने काय काय शिफारशी दिल्या? महत्त्वाचा आयोग आहे. याने पहिली शिफारस दिली की बाबा बियाणे व पशु खरेदीसाठी आगाऊ रक्कम देण्यात यावी. ॲडव्हान्स लोन किंवा एक्स्ट्रा वेज, एक प्रकारे आपण याला म्हणू शकतो की ॲडव्हान्स लोन किंवा एक्स्ट्रा वेज लोकांना कशासाठी देण्यात यावं? बियाणे खरेदी करण्यासाठी किंवा पशु खरेदी करण्यासाठी. ओके, मग दुसरं काय म्हणतं की तात्पुरत्या विहिरी खोदण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यात यावं. कोण सहाय्य करणार? सरकार सहाय्य करणार. कोणाची? शेतकऱ्यांची, ग्रामस्थांची. ओके, प्रभावित क्षेत्रात दुष्काळ आयुक्ताची एक नेमणूक करण्यात यावी. एक फमाईन कमिशनर, ड्रॉट कमिशनर नेमण्यात यावा. हा ड्रॉट कमिशनर काय करणार? ज्या भागामध्ये दुष्काळ पडलेला आहे त्या भागाची पूर्ण काळजी आणि पूर्ण जबाबदारी कोणाची असणार? या ड्रॉट कमिशनरची असणार, दुष्काळ आयुक्ताची असणार. ओके, मग सरकारने मोठे मोठे प्रकल्प सुरू करण्याऐवजी ग्रामस्तरावर भरीव कार्य सुरू करावे. मग मोठे मोठे ट्रेन आहे किंवा डॅम आहे हे सुरू करण्याऐवजी सरकारनं काय करावं? ग्राम लेवलमध्ये, विलेज लेवलपर्यंत कसं डेव्हलपमेंट करता येईल, कालवे कसे डेव्हलप करता येतील याची प्रकल्प त्यांनी नेमावे. दळणवळणासाठी जलद व्यवस्था निर्माण करावी. एकंदरीत रेल्वे हे फक्त सिटीजलाच नाही तर गावांपर्यंत पोहोचावं असं ह्यांचं सांगण्यात होतं. मग कृषी अधिकोष स्थापन करावा. एक ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट स्थापन करावा. ओके, मग हा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट काय पाहणार? सर्व ॲग्रिकल्चर रिलेटेड कामे पाहणार. एक सिंचन व्यवस्था निर्माण करावी. इरिगेशन आणि शेतीसाठी उत्तम साधने पुरवली जावी लोकांना. ओके, ही सर्व शिफारशे अँथनी मॅकडोनाल्डने का दिली? जेणेकरून चांगलं पीक लोकांना घेता येईल. ओके, जरी दुष्काळ पडला असेल तरी त्यांचं जे सरप्लस मागच्या वर्षाचं राहिलं असेल ते त्यांना वापरता येईल. ओके, अशा प्रकारे त्यांचं ॲग्रिकल्चर थोडं मॉडर्नाइज करण्यासाठी ही सर्व शिफारशी त्यांनी दिली होती.